माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर इथे आपण पाहतोय की वल्लरी जी आहे, वल्लरीने आता उदयकांतला सांगितलेलं आहे की उदयकांत तू गायब हो, इकडे आता खूप जोमात तुला शोधायला सुरुवात केली आहे। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जे ईश्वरी आणि अर्णव आहेत त्यांनी तर स्पर्धा जिंकलेली आहे आणि आता त्या सौदामिनी देशमुखचे सगळे पैसे वगैरे सुद्धा परत करून टाकलेले आहेत। त्यामुळे मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आता सौदामिनी क्रिएशनच्या ऑफिसला पोहोचलेले असतात आणि मग आता तिकडे येऊन अर्णव सौदामिनीला म्हणत असतो की आता तुझे सगळे पैसे वगैरे तर पेड करून झालेले आहेत, मग कसं अडवणार आम्हाला सात्विक फॅशन्स मिळवण्यापासून? तुला काय वाटलं होतं तू सात्विक फॅशनमध्ये एंट्री करून मला त्रास देण्याचा जो प्रयत्न करतेस तो यशस्वी होईल? तू माझं सात्विक फॅशन्स माझ्यापासून हिरावू शकशील? खूप मोठा गैरसमज मनामध्ये पाळत होतीस तू। सात्विक फॅशन माझं होतं आणि कायम माझंच राहणार, कारण ती फक्त कंपनी नसून माझ्या आईचा आशीर्वाद आहे। ती फक्त एक सुरुवात नाही, ते माझं अख्खं आयुष्य आहे। ती माझ्या भविष्याची, माझ्या आयुष्याची जमापुंजी आहे आणि त्यामुळे तू त्याच्यामध्ये ना काही माझं वाकडं करू शकत नाहीस, ना माझ्यापासून ते हिरावून घेऊ शकत। त्यावेळी मग मात्र इकडे आता लावण्याची आई गप्पच राहते। अर्णवकडे बघत बसण्या वाचून तिच्याकडे दुसरा काहीही पर्याय नसतो। तर ईश्वरी म्हणत असते, म्हटलं होतं ना तुम्हाला की मी तुम्हाला ईश्वरी कलेक्शन्स देते, त्या बदल्यात तुम्ही सात्विक फॅशन्स सोडून द्या। पण आता ना तुमच्या हातात ईश्वरी कलेक्शन लागलं ना सात्विक फॅशन्स, आता तुमच्या हातात लागला ठणठण गोपाळा, कळलं ना? त्यावेळी मग मात्र आता तिला आणखीन राग येतो। त्यानंतर जे इन्स्पेक्टर साहेब असतात त्यांनी आता उदयकांतचा शोध सुरू केलेला असतो। आता त्यांनी जे स्केच बनवून घेतलेलं असतं त्याच्यावरून त्यांना आता उदयकांत याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तर सापडलेला असतो। शहरामध्ये नाकाबंदी तर त्यांनी आधीच करून ठेवलेली असते, त्यामुळे आता उदयकांतचा शोध हा अगदी जोमात सुरू असतो। पोलिसांवर सुद्धा वरून प्रेशर येत असतं की काही झालं तरी रमाकांत राजेशिर्के यांचा खुनी लवकरात लवकर सापडला पाहिजे। त्यामुळे पोलीससुद्धा त्यांचं काम अगदी कसोशीने आणि नीटनेटकेपणाने करत असतात। रमाकांतच्या खुन्याला शोधण्यासाठी अगदी आकाश पाताळ एक केलेलं असतं। उदयकांत पळण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण पळणं उदयकांतला शक्य होतच नाही, कारण पोलीस त्याला पळूच देत नाही। आता फायनली उदयकांतचं लास्ट लोकेशन ट्रेस करण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केलेली असते, कारण पोलिसांना उदयकांतचा नंबरसुद्धा सापडलेला असतो। मग आता उदयकांतच्या फोन नंबरवरती पोलिसांनी बारीक लक्ष ठेवलेलं असतं की उदयकांत फोन सुरू करेल आणि तेव्हा आपण त्याचं लोकेशन पकडू शकू। पण आता उदयकांत हुशार असल्यामुळे, चालाक असल्यामुळे तो सुद्धा मोबाईल काही चालू आधी करतच नसतो, पण पोलीससुद्धा अगदी दबून बसलेले असतात त्याच्या लोकेशनसाठी। आता मग एक दिवस असा येतो की उदयकांतला त्याचा फोन वल्लरीला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सुरू करावा लागतो। उदयकांतजवळचे सगळे पैसे आता संपलेले असतात, उदयकांतजवळ काहीही शिल्लक राहिलेलं नसतं। त्यामुळे आता जो उदयकांत आहे त्याने त्याच्या मोबाईलला सुरू केलेलं असतं, जेणेकरून तो वल्लरीला कॉल करेल आणि वल्लरीकडून खर्चासाठी वगैरे पैसे मागवेल। आता त्याने हे जेव्हा केलेलं असतं तेव्हाच बरोबर पोलिसांनी त्याचं लास्ट लोकेशन ट्रेस केलेलं असतं। उदयकांतला वाटलेलं असतं की पोलीस थोडी एवढ्या लगेच माझं लास्ट लोकेशन ट्रेस करू शकतील, पोलीस थोडी माझ्यावर एवढं लक्ष ठेवून असतील। मग उदयकांतला अटक केल्याची माहिती कळवायला पोलिसांनी ताबडतोब आकाशला कॉल केलेला असतो। उदयकांतला तुमच्या घराजवळूनच पकडलेलं आहे हे आकाशला सांगितलं जातं। आकाश म्हणतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही त्याला घेऊन जा पोलीस स्टेशनला, पुढच्या ज्या काही फॉर्मॅलिटीज वगैरे असतील त्या करून घ्या। मी आणि दादा थोड्या वेळात पोलीस स्टेशनला पोहोचतोच आहोत, मी दादाला लगेचच जाऊन इन्फॉर्म करतो। एवढं बोलून मग आता लगेचच आकाश हा अर्णवकडे येतो आणि आता तो अर्णवला म्हणत असतो, दादा फायनली काकाचा जो कोणी खुनी होता तो सापडलेला आहे।
त्यावर अर्णव म्हणतो म्हणजे? त्यावर मग आकाश सांगतो, दादा अरे उदयकांतचा शोध पोलिसांनी सुरू ठेवला होता ना, त्यामुळे फायनली उदयकांतचं लास्ट लोकेशन ट्रेस करून पोलिसांनी त्याला पकडलासुद्धा आहे. आता उदयकांत पोलिसांच्या ताब्यात आहे. आपल्या घराच्या जवळच त्याचं लास्ट लोकेशन सापडलं होतं, त्याला तिकडेच पकडलं. त्यावेळी अर्णव म्हणतो, काय घराच्या जवळ? म्हणजे एवढं सगळं करूनही त्याचं समाधान झालेलं नाही आहे. अजूनही त्याला काहीतरी वाईट आपलं करायचंच आहे. ते काही नाही आकाश, जर आपल्या घराच्या जवळूनच पोलीस त्याला घेऊन जात असतील तर त्याला इथे आणायला सांग, आपल्या घरी. त्यावर आकाश म्हणतो, दादा अरे पण घरी कशासाठी? त्यावर अर्णव म्हणतो, त्याने माझ्या वडिलांचा जीव घेतला आहे. माझ्या वडिलांच्या पायावर, माझ्या वडिलांच्या फोटोवर डोकं टेकून नाक घासून त्याने माफी मागायलाच हवी ना. माझ्या वडिलांच्या बाबतीत हे जे काही त्याने केलं आहे ना, त्याची त्याला किती कठोरातली कठोर शिक्षा मिळणार आहे हे माझ्या वडिलांच्या डोळ्यासमोर व्हायला हवं ना. त्यासाठी नाहीतर एक काम करतो, मीच स्वतः पोलिसांना कॉल करतो. आणि मग अर्णव हा स्वतःहून जातीने पोलिसांना ताबडतोब फोन करतो आणि अशी रिक्वेस्ट करतो की प्लीज त्या उदयकांतला आमच्या घरी, राहत्या घरी घेऊन या. त्या उदयकांतने माझ्या वडिलांच्या जीवाचा खेळ करून खूप मोठी चूक केलेली आहे आणि आता त्याला त्या चुकीची शिक्षा ही मिळेलच. पण माझ्या वडिलांच्या फोटोसमोर त्याने हात जोडले पाहिजे, त्याने माफी मागितली पाहिजे इथे येऊन. आणि यापुढे पुन्हा त्याने माझ्या घराच्या आसपासही भटकता कामा नये. या सगळ्यासाठी हे व्हायला हवं. त्यावेळी आता अर्णवने एवढी कसोशीने विनंती केलेली असते की इन्स्पेक्टर साहेबांनासुद्धा अर्णवची विनंती स्वीकारावी लागते. ते म्हणतात की ठीक आहे, मी घेऊन येईन त्याला. आणि मग आता जी गाडी पोलीस स्टेशनला चाललेली असते तीच गाडी थेट राजेश शिर्केंच्या घराकडे फिरवली जाते आणि मग आता उदयकांतला तिकडे आणलं जातं. इन्स्पेक्टर साहेब हे अर्णवला सांगतात की हा उदयकांत राजेश शिर्के, तुम्ही तर याला ओळखत असालच, यानेच तुमच्या वडिलांचा खून केलेला आहे. आता याने हे सगळं का केलं, कुणाच्या सांगण्यावरून केलं की स्वतःच्या मर्जीने केलं, ह्या सगळ्यासाठी तर याचं आपण इन्व्हेस्टिगेशन करूच. पण तुम्ही याला इकडे आणायला सांगितलं होतं म्हणून आम्ही याला इकडे घेऊन आलेलो आहोत. आता उदयकांतला समोर बघून अर्णवचा असा जो काही संताप होतो, अर्णव ताबडतोब जातो आणि उदयकांतला मारायला सुरुवात करतो आणि तो त्याला जाब विचारतो की काय मिळालं हे सगळं करून, का केलंस हे सगळं, का केलंस? आधीच एकतर आमच्या आईला आमच्यापासून तुझ्यामुळेच दूर जावं लागलं, आमच्या आईच्या मृत्यूला तू कारणीभूत होतास. ते नाही, त्या सगळ्यातून आम्ही बाहेर पडलो, आत्ता कुठे सावरत वरती आलो, आमचे बाबा आम्हाला परत मिळाले, तर पुन्हा तू नवीन कलेश केलास. काय मिळतं तुला हे सगळं करून? का करतोयस तू हे सगळं, बोल. त्यावेळी मग मात्र आता उदयकांत काही म्हणून बोलत नसतो. अर्णव म्हणत असतो, तुला काय वाटलं तू सुटशील या सगळ्यातून? सुटशील नाही, तुला कधीच सुटका मिळणार नाही आहे ह्या सगळ्या पापातून. सोडणार नाही आहे मी तुला ना कठोरातली कठोर शिक्षा होईल. त्यावेळी मग पोलीस अर्णवला थांबवतात आणि म्हणतात, प्लीज अर्णव साहेब, हे बघा प्लीज थांबा. पोलीस अर्णवचा हात पकडतात. आकाश आणि मामासुद्धा पुढे सरसावतात. पोलीस अर्णवला म्हणतात, हे बघा अर्णव साहेब, कायद्याने ह्याला जी काही शिक्षा व्हायला हवी ना ती होईलच. कायदा ह्याला कठोरातली कठोर शिक्षा देईल. पण तुम्ही उगाचच्या उगाच याच्यासारख्या नीच नालायक नराधमावरती हात उगारून स्वतःचे हात खराब करून घेताय. काळजी करू नका, कायदा कठोरातली कठोर शिक्षा ह्याला देईलच. खून केला ह्यांनी, त्यामुळे जन्मठेप तर याची पक्की आहेच. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. आणि राहिला प्रश्न तुम्ही याला शिक्षा देण्याचा, तर कायदा हातात घेऊ नका अर्णव साहेब. कायदा हातात घेणं हा सुद्धा एक गुन्हाच आहे आणि तुमच्यासारख्या सुशिक्षित सभ्य चांगल्या माणसांनी हे असं वागणं शोभत नाही. त्यामुळे प्लीज आम्हाला कोऑपरेट करा. आम्ही तुमची रिक्वेस्ट ऐकली आणि याला इकडे आणलं. आता इथे याला थांबवून ठेवणं योग्य नाही आहे. आता आम्हाला याला ताबडतोब पोलीस चौकीत हलवलाच पाहिजे. आणि राहिला प्रश्न याला शिक्षा मिळवून देण्याचा, तर याला शिक्षा तर होईलच. त्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू. येतो आम्ही. त्यावेळी उदयकांत म्हणतो, येतो थांबा. अर्णव, तुला तुझ्या बापाच्या खुन्याला पकडायचं आहे ना, मग तू मला एकट्याला कसं काय पकडू शकतो? तुझ्या बापाचे खुनी 2 आहेत, 2. एक तर तुझ्या समोर आहे ज्याने तुझ्या बापाला मारलं, पण हे सगळं ज्याने करायला लावलं, हे सगळं ज्याच्यामुळे घडलं, त्या व्यक्तीला तू इतक्या सहज कसा काय सोडू शकतोस? हे बघ, हे सगळं करणारा मी एकटा नव्हतो. या सगळ्यामध्ये मला साथ होती.
त्या साथीदाराला सुद्धा तुम्ही अटक केलं पाहिजे. त्याबरोबर मग आता लगेचच तो वल्लरीकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, ती बघा माझी साथीदार. त्याबरोबर लगेचच वल्लरी पुढे सरसावते आणि म्हणते, काय मी या सगळ्यात तुला मदत केली असं म्हणणं आहे तुझं? नराधमा, नीच, नालायक, हलकटा, तुला लाज नाही वाटत? अरे, ज्या ईश्वरी आणि अर्णवला मी माझ्या मुलांसारखं सांभाळलं त्यांच्या बाबतीत मी असं काहीतरी करेन? असं म्हणत वल्लरी पुढे येते आणि उदयकांतच्या एक खणखणवून थोबाडात ठेवून देत म्हणते, आलास का आत्ता भानावर, की आणखीन तुला भानावर आणण्यासाठी मला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे? हे बघ उदयकांत, तुला वाटत असेल की तू काहीही खोटं नाटं बरळशील, बोलशील आणि आम्ही सगळेजण त्याच्यावर विश्वास ठेवतील, तर तसं होणार नाही आहे. हे सगळं हा खोटं बोलतो इन्स्पेक्टर साहेब. आता याला अटक केली आहेत ना तुम्ही, म्हणून याला आमच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी या सर्व्यामध्ये गोवायचं आहे, अडकवायचं आहे, बास. त्या उपर बाकी काहीही नाही आहे. मी यातलं काहीही केलेलं नाही आहे. आकाश, अर्णव, अंजली, तुम्ही तिघंजणं आहात ना माझ्याबरोबर? तुम्ही दोघं, आकाश तू तर माझा मुलगाच आहेस, पण अंजली आणि अर्णव तुम्हालासुद्धा कायम मी पोटच्या मुलांसारखंच जीव लावला, तसंच सांभाळलं आहे ना. मग तुम्हाला तरी वाटतं का की मी हे असं काहीतरी करेन? वल्लरी कलेश करू लागते, तर उदयकांत म्हणतो, खोटं, ही सगळं खोटं बोलतीये, हिला अटक करा, हिने केलंय सगळं. त्यावेळी मग आता मामालासुद्धा असा विश्वास होत नाही की माझी बायको कोणाचा तरी खून वगैरे करू शकेल. मग मामा म्हणतो की हे भास्कर, उगाच ड्रामे करू नकोस इथे आमच्या दारात. इन्स्पेक्टर साहेब, घेऊन जा तुम्ही याला. हा आता फक्त नाटक करतोय आणि आम्हा सगळ्यांचा वेळ वाया घालवतोय. तुम्ही लवकरात लवकर याला इकडनं तर न्याच, पण याला कठोरातली कठोर शिक्षा होईल याच्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याशिवाय आमच्याकडून तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सगळं तर आम्ही करूच. तुमचे खूप खूप आभार की तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये या नराधमाला पकडलात आणि ताब्यात घेतलात. आणि हो, आता याच्याकडून सगळं कबूल करून घ्या की याने हे सगळं का केलं, कशासाठी केलं. रमाकांत भाऊजींबरोबर याचं एवढं मोठं कोणतं वैर होतं की त्याने शेवटी त्यांचा जीव घेण्यापर्यंत मजल वाढवली. याच्याकडून सगळं वधवून घ्या. त्यावेळी इन्स्पेक्टर होकार देतात. त्यानंतर ते आता उदयकांतला तिकडनं घेऊन गेलेले असतात. उदयकांतला पोलिसांनी अटक केल्यावर मग मामा अर्णवला आधार देऊ लागतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी नम्रता आहे ती रूममध्ये आलेली असते, कारण पोलिसांचं पाणी वगैरे सुद्धा तिला मघाशी करावं लागलेलं असतं आणि या गोष्टीचा तिला राग आलेला असतो. ती म्हणत असते, आता हे ना सगळं अति होतं आहे. नाही, मान्य आहे ना, मला मान्य आहे, जिजूंचे बाबा वारलेत, खरंच दुःखाचा प्रसंग आहे वगैरे वगैरे, सर्व मान्य आहे. पण ज्या वडिलांना त्यांनी कधी वडील अशी हाकच नाही मारली, त्या वडिलांच्या मृत्यूने खरंच यांना एवढं दुःख होतं आहे का? आणि जिजूंचं ठीक आहे, पण इशूचा काय संबंध आहे या सगळ्याशी? इशू तर त्यांची सून होती ना. मग खरोखर सुनेला एवढं वाईट वाटतं का सासऱ्याच्या जाण्याचं? इशू तर त्यांना धड ओळखतही नव्हती, पण मला मोलकरणीसारखं वागवण्यासाठी, घरातल्या कामातून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ना इशू हे सगळे ड्रामे करते, फक्त ड्रामे. बास, इशूला काही वाईट वगैरे वाटत नसणार आहे. मलासुद्धा वाईट वाटलंच की, पण हे एवढं किती इशू अति करते, किती नाटकी झाली आहे इशू. रडण्याची खोटी नाटकं झाली आहे. नाही, मुळात इशू पहिल्यापासून नाटकीच होती खरोखर. म्हणजे माझ्या आईबाबांना तर तिने तशीच भुरळ पाडली होती ना, रडून गागून. मलासुद्धा तिने तशीच भुरळ घातली होती, रडून. मलासुद्धा असंच वाटायचं की खरोखर इशू किती चांगली आहे, इशूबरोबर किती वाईट घडलं आहे. पण नाही, खरं बघायला गेलं ना तर इशूबरोबर जे काही घडलं आहे ना त्यात इशूचीच चुकी आहे. सगळीकडे पुढे करण्याची तिला हौसच आहे. माझ्या आईबाबांना माझ्यापासून हिरावलं, त्यांचं प्रेम माझ्यापासून लुबाडलं आणि आता तर काय, मला सासरीसुद्धा मोलकरीण बनवलं. सासरीसुद्धा सगळ्यांना ईश्वरीचाच पुळका, ईश्वरीचंच कौतुक. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे इशूलासुद्धा पश्चाताप होत असतो जे घडलेलं असतं त्या सर्व प्रकरणाचा. कारण तिलासुद्धा रमाकांतची खूप आठवण येत असते. ती रमाकांतला मिस करत असते. ती म्हणत असते, बाबा मला माफ करा, खरंच सॉरी. तुम्ही मला मुलीसारखं मानलं तो. तुम्ही खरंच माझी केवढी काळजी केलीत बाबा. तुम्ही नेहमी म्हणायचं, ईश्वरी माझं आणि माझ्या चिंटूचं सगळं व्यवस्थित करून दे. ईश्वरी माझं आणि माझ्या चिंटूचं पुन्हा सगळं व्यवस्थित सुरळीत जुळवून दे. पण बाबा मला माफ करावं, मी नाही करू शकले काहीही सुरळीत. मी नाही देऊ शकले तुमच्या मुलाबरोबर सगळं सुरळीत करून. बाबा मी प्रयत्न खूप केले होते हो, पण हे सगळं शक्य नाही झालं. आणि मग इशू आता तिच्या गणूबाप्पाकडे जाते
आणि गणूबाप्पाकडे जाऊन आता इशू गणूबाप्पासमोर हात जोडून विचारते, बाप्पा का रे, का केलंस असं? तुला का नाही बघवलं रे माझ्या अर्णव सरांचं आणि बाबांचं सुख? अरे काय मागितलं होतं मी तुझ्याकडे? फक्त त्या दोघांमधलं जे काही गैरसमज आहेत ते दूर होऊ देत. त्या दोघांचं नातं पुन्हा पूर्वीसारखं माय लेकरांसारखं होऊ देत. बस एवढंच मागितलं होतं ना मी तुझ्याकडे. आत्तापर्यंत मी मागितलं आणि तू लगेच दिलं. असं कायम झालं. सगळ्यांना मी सांगते, माझा गणूबाप्पा मला कधीच हरू देत नाही. माझा गणूबाप्पा मला कधीच हरू देत नाही. पण बाप्पा, आज तू माझी खूप मोठ्या गोष्टीत हार केलेली आहेस. खरंच खूप मोठ्या गोष्टीत हार झाली आहे माझी. अर्णव सरांना आजपर्यंत त्यांच्या आईचं प्रेम तर कधी मिळालं नव्हतंच. पण सुदैवाने तुझ्या कृपेने मला वाटत होतं की आता त्यांना त्यांच्या बाबांचं प्रेम तरी मिळेल. पण नाही ग, ते सुद्धा तू त्यांच्या नशिबात नाही लिहिलंस. इतका निष्ठुर कसा रे झालास तू? का आणि कशासाठी? म्हणून आज त्यांना किती त्रास होतोय तो दिसतोय ना तुला. मग तरीही तुला तर सगळं आधीच माहिती असणार आहे. मग तरीही का घडवून आणलंस हे सगळं? का लिहिलंस हे सगळं? बाप्पा, आज पहिल्यांदा तू चुकलायस असं वाटतंय मला. सगळं कोलमडून गेलं आहे रे, बघतोयस ना तू. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता अंजलीसुद्धा खूप ढसाढसा नुसती रडतच असते. मग शेवटी आता पर्यायार्थी अंजलीला आधार देण्यासाठी नम्रताला पुढे व्हावंच लागतं. नम्रता आणि आकाश अंजलीला आधार देत असतात. आकाश खरोखर मनापासून तिला सांगतो, ताई तू कशाला घाबरते, तू कशाला काळजी करते, आम्ही आहोत ना सगळे. नम्रता ही तिला म्हणत असते, ताई शांत व्हा, रडू नका, रडून तुम्हाला जास्त त्रास होईल. तर दुसऱ्या बाजूला अर्णवसुद्धा धक्क्यात असल्यामुळे इशूसुद्धा त्याला सावरत असते. ती त्याला आता जेवण घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही थोडं खाऊन घ्या, तुम्हाला बरं वाटेल. अर्णव म्हणतो, नको आहे मला, काहीच नको आहे, मला पश्चाताप होतो आहे माझ्या चुकीचा. आणि तो तिथे तसाच बसून राहिलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.